नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. देही आरोग्य नांदते भाग्य नाही या परते. हे जरी आपल्याला माहिती असलं तरी आज प्रत्येक व्यक्तिमत्व हे स्पर्धेच्या युगामध्ये मल्टी डायमेन्शनल पर्सनॅलिटी या टॅगसह आपल्या समोर अवतरत असतं. मग ज्ञान, माहिती, मनोरंजन आणि मनोरंजनातूनच साध्य होणारं विविध क्षेत्रामधलं अजून बहुव्यापी ज्ञान, त्याचबरोबर मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या सक्षमता, सुदृढता हे सगळे आज परवलीचे शब्द झालेले आहेत. कारण आज आपल्याकडे असल्या थोडक्या आणि नेमक्या वेळेमध्ये जास्तीत जास्त गोष्टींचं गणित हे आपल्याला जमवायचं असतं. मग शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा विचार करताना आज जेव्हा 24/7 अर्थात 24x7 असे प्रत्येक अहोरात्र कामाचे आपले गणलेले असतात. मग ह्या 24 जुलैच्या निमित्तानं या 24/7च्या दृष्टिकोनातून विचार करताना काय आपण करू शकतो की जेणेकरून आपण शरीराला आणि मनाला स्वास्थ्य टिकवून ठेवू शकतो, उत्साह, एनर्जी ही देऊ शकतो. मग या दृष्टिकोनातून विचार करताना सध्याचा लोकप्रिय व्यायाम प्रकार अर्थात एरोबिक्स आजच्या भागामध्ये याच विषयी. आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे सुदृढ स्वास्थ्यासाठी एरोबिक्स. याविषयी मार्गदर्शन करणार आहेत श्वेता देसाई. नमस्कार श्वेता. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. थँक्यू. श्वेता देसाई यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरचं मान्यताप्राप्त असं एरोबिक्समधलं शिक्षण घेतलेलं आहे. त्या स्वतः मॅनेजमेंटच्या स्टुडंट आहेत, पण या बरोबरीने झुंबा, त्याचबरोबरीने एरोबिक्स, बॉडी टोनिंग या सगळ्या विषयामधल्या त्या मार्गदर्शन करत असतात. आज त्यांच्याकडून एरोबिक्स हे तंत्रज्ञान जे आहे ते आपल्या शरीर रचनेला कशा पद्धतीने पूरक आणि पोषक आहे याविषयी त्या सांगतील. तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा या दूरध्वनी क्रमांकाच्या माध्यमातून. 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा एसटीडी कोड तुम्हाला माहिती आहेच. छोटीशी विनंती, नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. आपल्या गप्पांना सुरुवात करूया. सुदृढ स्वास्थ्यासाठी एरोबिक्स श्वेता देसाई मार्गदर्शन करतात. श्वेता, सगळ्यात आधी एरोबिक्स हा व्यायाम प्रकार जो आहे तो जरी आता माहिती असला तरी सुद्धा असा होतो की अजूनही आपल्या भारतीयांना हा नवीन आहे. बरोबर. हा नेमका काय आहे, कुठून तो आपल्यापाशी पोहोचला याविषयी. सर्वात पहिलं एरोबिक्स म्हणजे काय, हा एक ग्रीक वर्ड आहे. एरोबिक्स म्हणजे एरो म्हणजे एअर आणि बिक्स म्हणजे लाईफ. त्याचा अर्थ एअर, गेटिंग युअर एअर इन टू युअर लाईफ. हा ग्रीक वर्ड डिस्कवर केला आहे बाय डॉक्टर केनिथ कूपर यांनी इन 1960s मध्ये. ही वॉज फ्रॉम टेक्सास. त्यांनी हे स्पेसिफिकली ॲस्ट्रॉनॉटसाठी डेव्हलप केलेला होता एरोबिक्स, ज्यांना स्विमिंग, डान्सिंग या असे जे हाय कार्डिओ ऍक्टिव्हिटीज असतात विच आर नॉट रिलेटेड टू लो इम्पॅक्ट हाय कार्डिओ, म्हणजे त्याच्यामध्ये सायकलिंग आलं, स्विमिंग म्हणा, जॉगिंग म्हणा, वॉकिंग म्हणा, हे सगळं त्यांनी ॲस्ट्रॉनॉटसाठी बिल्डअप केलेलं होतं. पण लेटर त्यांना कळलं की हे सगळे आपण ॲस्ट्रॉनॉटसाठी करतोय, हे आपण जनरल पब्लिकमध्ये का नको करू. कारण का आजकाल किती लोक ओव्हरवेट असतात, ज्यांना हार्ट प्रॉब्लेम्स असतात, नी प्रॉब्लेम्स असतात. सो हे सगळे ऍक्टिव्हिटीज आपण जनरल पब्लिक आपण केलं तर खूप फायदेमंद ठरेल. म्हणून त्यांनी एक बुक लिहिलं एरोबिक्सच्या नावाने आणि ते बेस्ट सेलर म्हणून विकलं गेलं. त्याच्यातनं एरोबिक्स हे आपल्या ह्याच्यामध्ये आलं आणि देन इट बिकेम फेमस. अच्छा. सो तसं एरोबिक्स आपल्या ह्याच्यामध्ये आलंय. म्हणजे हवा अवकाश शास्त्रज्ञ जे आहेत त्यांच्यासाठी हे खास डिझाईन केलेलं तंत्रज्ञान आहे आणि ते सामान्य माणसांसाठी. आता त्यांची जीवनशैली ही पूर्णपणे वेगळी असते, पण याच बरोबरीने आपली जीवनशैली जी आहे ती पण वेगळी असते. तर ह्या दृष्टिकोनातून एरोबिक्स आणि सामान्य माणसाचं आयुष्य हे कशा पद्धतीने आपण जोडू शकतो. एरोबिक्स म्हणजे काय, तुम्ही घरी पण करू शकता, तुम्ही बाहेर पण जाऊ शकता. त्याच्यासाठी काय लागतं, इट्स अ फिजिकल ऍक्टिव्हिटी. ज्यांना हार्ट रेट एकदम तुमचा हार्ट रेट वरती घेतो, स्ट्रेचेस असतात, टोनिंग असतात. त्याच्याने काय आपल्या शरीराला फायदेमंद असतं की तुमचा हार्ट रेट इन्क्रीज होतो, तुमचं माइंड स्टेबल राहतं, स्ट्रेस फ्री होतो, ऍक्टिव्हनेस राहतं, तुमचं स्टिफनेस मेन आहे ते जातं, फ्रेश राहतो, स्टेबिलिटी वाढते, फ्लेक्झिबिलिटी वाढते आणि मेन वेट लॉस आणि इंचीस लॉस हे प्रकारचे होतात. तर म्हणून हे करणं साधारण माणसाला पण करू शकतात, ते कुठेही, घरी नाहीतर बाहेर. ओके. मुळात एरोबिक्स हे तंत्रज्ञान जे आहे किंवा हा व्यायाम प्रकार कशा पद्धतीने राबवला जातो, स्लाइड्स पण आहेत आणि क्लासमध्ये तुम्ही कशा पद्धतीने घेता, सेशन्स कसे असतात त्याचे,
याविषयी माहिती घ्यायला आवडेल. फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला सांगते की 1 तासाचा हा एरोबिक डिझाईन केलेला कार्यक्रम असतो. बरं, पहिले 10 मिनिटं वॉर्मअप असतो. जसं मी ठीक आहे. तुम्हाला दाखवू का स्लाइडमध्ये? अवश्य. हे बघा, हे असे वॉर्मअप असे इमेजेस आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही आपण वॉर्मअप घेतो 5-10 मिनिट्स. त्याच्यामध्ये तुमचं कोर टेम्परेचर वाढतं, तुमचा हार्ट रेट वाढतो, तुमचे स्ट्रेचेसनी तुम्हाला ते फायदेमंद होतं. आणि नंतर हे बघा, हे जे स्ट्रेचेस आहेत त्याच्यासाठी पॉश्चर खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचं बॅक स्ट्रेट व्हायला पाहिजे, तुमचं शोल्डर्स डाऊन व्हायला पाहिजे, चिन अप व्हायला पाहिजे आणि ब्रीथ व्हायला पाहिजे. इनहेल अँड एक्झेल. म्हणजे ह्याच्यामध्ये श्वेता असं दिसतंय की श्वासाचं गणित जे आहे ते मोलाचं आहे. सावकाश Important. श्वास घ्यायचा आहे आणि नंतर सावकाश सोडायचा आहे. श्वास सोडायचा आहे. काही काही एक्सरसाइज मध्ये असं असतं की एक्झेल ॲज यू कम अप अँड इनहेल ॲज यू गो डाऊन. बरं. असं हे जे ब्रीदिंग टेक्निक्स आहे ना, या एरोबिक्स मध्ये खूप इम्पॉर्टंट असतात. ओके, तर मी पुढे जाते स्लाइड्सवर. अवश्य. ही तर- स्लाइड जी आहे ती कशाची आहे? ही स्लाइड्स आहे, हे स्ट्रेचेस असतात. बरं. जे वॉर्मअप आपण करतो त्याचे हो, हे हो. स्ट्रेचेस म्हणजे बॅक स्ट्रेट, नी एक्झॅक्टली बिलो युअर हिप जायला पाहिजे, बॅक स्ट्रेट व्हायला पाहिजे, आर्म स्ट्रेट व्हायला पाहिजे. हे तुम्ही स्ट्रेचेस केल्यानंतरच तुम्ही तुमच्या हाय इंटेन्सिटी लेवलला तुम्ही जाऊ शकतात पुढे. अच्छा. ओके. म्हणजे कधीही सेशन सुरू झाल्यानंतर धडाधड व्यायाम करायला सुरुवात करायची अजिबात नाहीये. नाही. त्यासाठी हे सगळं हळूहळू करायचं आहे. हो, तुम्ही हाय इंटेन्सिटी पोहोचायच्या आधी वॉर्मअप फार आवश्यक आहे. कारण का बरं. वॉर्मअप शिवाय तुम्ही पुढे पोहोचूच शकत नाही. ठीक आहे. कारण का वॉर्मअप जर नाही केलं तर तुम्हालाच इंजुरी होईल, बरं. तुम्हालाच बॉडीला काहीतरी प्रॉब्लेम होईल, दुखापत होऊ शकते. दुखापत हो. कारण का तुमची बॉडी तेवढी ऍक्टिव्ह नसते हाय इंटेन्सिटी वर्कआउट घ्यायला. म्हणून तुम्हाला एकदम स्लो जायचं, म्हणजे वॉर्मअप करायचं आणि मग हाय इंटेन्सिटी वर्कआउटमध्ये एंटर करायचं. बरं. ओके. अवश्य. पुढच्या स्लाइड्स बघूया आपण हो, काय हे आहे बघा, ते. हे मी जे आपण हे जे स्ट्रेचेस बघतो आहे, हे आर्म्स ओव्हर युअर हेड म्हणजे एल्बो स्ट्रेट ठेवून वरती ठेवायचं. हे वॉर्मअपचेच आहेत. इट्स अ पार्ट ऑफ इट. स्ट्रेचेस आहेत. हे स्ट्रेचेस केल्याने कसं आपलं शरीर एकदम लूज होतं, ऍक्टिव्ह होतं आणि मग ते हाय इंटेन्सिटी वर्कआउटसाठी रेडी होतं. अच्छा. ओके. आणि मग हा आफ्टर 10 मिनिट्स म्हणजे वॉर्मअप झाल्यानंतर हा मेन कार्डिओ सुरू होतो. बरं. म्हणजे एरोबिक्सचा जे काही एरोबिक स्टेप्स असतात म्हणा, हा. वी स्टेप म्हणा, मॅम्बो म्हणा, जे काही एरोबिक्स असतात ते इन्स्ट्रक्टर तुम्हाला शिकवत असते. मुलांनी नुसतं त्या इन्स्ट्रक्टरला फॉलो करायचं. हं. असं. बरोबर ओके. आहे. हे जेव्हा आहे तेव्हा मुळात एरोबिक्सच्या एक अतिशय संलग्न आणि अतिशय अविभाज्य असलेला भाग म्हणजे संगीत. संगीताच्या तालावरती एरोबिक्समध्ये वेगवेगळी पावलं जी असतात ती पडत असतात. संगीताचं असलेलं नातं आणि एरोबिक्स या व्यायाम प्रकार याविषयी. आता संगीत हा खूप महत्वाचा भाग आहे एरोबिक्समध्ये. कारण का संगीतमध्ये म्युझिक ज्याला टेम्पो म्हणतो, हाय टेम्पो असतो, लो टेम्पो असतो, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस एरोबिक्स. कारण का वॉर्मअपला आपण 130 बीट पर मिनिट विच इज कॉल्ड बीपीएम तो लेवलचा वापरतो. कारण का आपली एनर्जी लो असते स्टार्टिंगला, तर ते हाय होण्यासाठी आपण लो टू हाय जातो. वॉर्मअप झाल्यानंतर देन वी कॅन इन्क्रीज द म्युझिक फ्रॉम 135 टू 150 बीट्स अच्छा. पर मिनिट. हं. त्याच्याने कशी तुमची एनर्जी अजून वाढत जाते, तुमच्या एक्स्ट्रीम पर्यंत पोहोचते. तर पोहोचल्यानंतर तुम्ही तुमचा हार्ट रेट खूप वाढतो, तुमचं ऑक्सिजन यू स्टार्ट ब्रीदिंग हेविली. अच्छा. ओके. मग तुमचं ब्लड सर्क्युलेशन पण त्याप्रमाणे वाढतं, मग चेहऱ्यावरती ग्लो येतो आणि तुमची हार्ट रेट एवढी वाढते ना की तुम्ही जेवढे पण हार्ड स्टेप्स द्याल ना तुम्ही करू शकतात. बरोबर आहे. म्हणजे संगीताच्या तालावरती हो. ती पावलं टाकताना आपोआपच तुमच्या शरीराची ऊर्जा जी आहे ती हो. वाढत जाते. स्टॅमिना जो आहे, क्षमता जी आहे वाढतो. ती वाढायला मदत होते. बरोबर. आता या सगळ्या पायऱ्यांमधनं जाताना एक गोष्ट मनामध्ये येते आहे की हे एरोबिक्स हा व्यायाम प्रकार कोणत्या वयोगटासाठी आहे? आता एरोबिक्स हे कोणासाठीही करू शकतो. आय मीन याला रिस्ट्रिक्शन नाहीये कुठच्या एज बारला. लहानपासून ते मोठेपर्यंत पण करू शकतात. पण जर तुम्हाला कसला दुखापत असेल, नी प्रॉब्लेम असेल, बॅक पेन असेल, तरच तुम्ही डॉक्टरला कन्सल्ट करा आणि मग तुम्ही एक्सरसाइज प्रोग्रामला एंटर करा. बरोबर. इट्स ओपन फॉर ऑल. मेन अँड वुमेन बोथ कॅन जॉईन एरोबिक क्लास. बरोबर. पण मग आता असं ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीमध्ये खास करून जेव्हा प्रश्न येतो सिनियर सिटीजन्सचा, तर त्यावेळी असं असतं की त्यांनी आम्ही कधी नाच केलेला नाहीये किंवा आता ह्या वयामध्ये यायचं आणि डान्स करायचा हे बरोबर. कितपत जमू शकेल, कितपत झेपू शकेल, गुडघ्यांना, पाठीला, मणक्याला हे झेपेल का, असे अनेक प्रश्न असतात. त्यासाठी काय? लोकांचा असा गैरसमज असते की आम्ही डान्सर नाही हो तर आम्ही करणार नाही, आम्हाला जमणारच नाही. कारण का हे सगळं डान्सर्सच लोकांचं काम आहे. असं काही नाहीये. डान्सर्स रिक्वायर्ड नाहीये, नॉन डान्सर्स पण करू शकतात. कारण का हे काय डान्स क्लास वगैरे काय नाहीये. इट्स अन एक्सरसाइज. म्हणजे जे काही तुमचे एक्सरसाइज नॉर्मल रुटीनमध्ये असतात तेच तुम्ही डान्स फॉर्ममध्ये अप्लाय करतात आणि ते पण तुम्ही म्युझिक बरोबर तुम्ही करतात. मग ते तुम्ही जास्त एन्जॉय करतात, तुम्हाला फ्रेश वाटतं, ऍक्टिव्ह पण राहतात. म्हणून इट्स नॉट नेसेसरी की डान्सर्सच पाहिजे, नॉन डान्सर्स पण करू शकतात.
बरोबर आहे. पण म्हणजे मग ज्येष्ठांच्या एखाद्या क्लासचं सेशन जेव्हा असतं तेव्हा सगळ्या वयोगटाचे तिथं लोक असतात. हो. मग यावेळी ज्येष्ठांना तिथं हळूहळू जुळवून घ्यायला जमू शकतं का? हो, ज्येष्ठांना जरा प्रॉब्लेम होतो, पण ज्या लोकांना प्रॉब्लेम आहे त्या लोकांनी ते लोक गिव्हअप करत नाही आणि नाही करायचं. ज्यांना जेवढं जमते त्या पेसमध्ये जायचं. जरी त्यांना लो जायचं असेल त्यांनी लो राहावं, ज्यांना फास्ट जायचं असेल त्यांनी फास्ट राहावं. कधी स्वतःला दुसऱ्यांबरोबर अजिबात कम्पेअर करू नये. ज्यांना जसं वाटतंय तसं त्यांनी करावं. काय काय एक्सरसाइज असतात, जम्पिंग म्हणा, हॉपिंग म्हणा, जॉग म्हणा, ते यंगस्टर्स लोकांना जास्त जमतात, पण ते ज्येष्ठ लोकांना जमत नाही. म्हणून त्या लोकांनी ते एक्सरसाइज टाळून दुसरे काहीतरी, म्हणजे जे काही तुमची इन्स्ट्रक्टर शिकवते तुम्हाला ते तुम्ही करायचं. पण हा एक आहे, तुम्ही एक्सरसाइज प्रोग्राम एंटर करताना तुम्ही इन्स्ट्रक्टरला आधी नॉलेज द्यायचं की बाबा मला गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे, बॅक प्रॉब्लेम आहे, नी प्रॉब्लेम आहे. मग त्याप्रमाणे तुमची इन्स्ट्रक्टर तुमची तशाप्रमाणे काळजी घेते. येस, म्हणजे तुम्हाला जे काही शारीरिक व्याधी आहेत त्याची पूर्ण कल्पना तुमच्या तज्ञांना तुम्ही देणं आवश्यक आहे. आणि यानंतर प्रत्येकाच्या शरीर प्रकृतीनुसार त्यांना ते बरोबर ट्रेनिंग जे आहे ते दिलं जातं. मी एक इंटरप्ट करते कारण का मला त्याच्यावरती अजून बोलायचं आहे की जर, कारण का असं का बोलावं लागतं आपल्याला इन्स्ट्रक्टरला, कारण का जर जॉगिंग हॉपिंग काय दिलं बाकीच्या लोकांना, ज्येष्ठ नागरिकांनी केलं नाही तर त्यांना ती इन्स्ट्रक्टर काहीतरी वेगळे स्टेप देते त्याच वेळेला. म्हणजे त्यांना ती असं उभं ठेवत नाही की बाबा ठीक आहे तुम्ही उभं राहा बाकीचे लोक करतील, नाही, त्यांना ती वेगळं अल्टरनेटिव्ह स्टेप देते. म्हणजे त्याप्रमाणे ते करू शकतात, स्लो पर्यायी व्यायाम सुचवण्यासाठी आपल्या व्याधींची माहिती ही आधी देणं आवश्यक आहे. कार्यक्रमातला पहिला फोन आला तो घेऊया. हो हो, नमस्कार, दादरहून फोन आहे, बोला. संजय देसाई बोलतायत. नमस्कार श्वेता, मी संजय देसाई बोलतोय. ओळखलं का मी तुझ्या क्लासला? हा श्वेता, हॅलो. बोला संजय, तुमचा प्रश्न पोहोचवा. संजय, सलग प्रश्न विचारा तुमचा. हा, मी माझा प्रश्न असा आहे, मी आता तिने ऑफकोर्स त्याचा उत्तर जरासं आता त्यांनी दिलेलं आहे, पण सिनियर सिटीजनसाठी हा प्रोग्राम, कारण मी तिच्या क्लासला जवळजवळ 1 किंवा 2 वर्ष जातोय. बरं, प्रोग्राम कसा आहे तुम्ही आत्ताच उत्तर दिलं. हो हो, धन्यवाद संजयजी. अजून काही सिनियर सिटीझन किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी तुला सांगायचं? ज्येष्ठ नागरिकांना मला हे सांगित इच्छिते की जर त्यांना काय दुखापत असेल तर जोपर्यंत ते कम्प्लिटली हील होत नाही ना तोपर्यंत त्यांनी एंटर करायचं नाही परत एरोबिक प्रोग्राम. म्हणजे तो आजारामधनं पूर्णपणे बरे झाल्याशिवाय सेशन्सला यायचंय. एक्झॅक्टली, कारण का काय, तुमचं जर अर्धवट बरं झालं असणार, तुम्ही परत चालू केला तर परत ते अजून गेटिंग टू वर्स्ट होण्याचे चान्सेस असतात. तर म्हणून जोपर्यंत ते पूर्णपणे हील अप होत नाही तोपर्यंत तुम्ही एक्सरसाइज प्रोग्राम या कुठचाही एक्सरसाइज म्हणा एंटर करू नये. असं म्हणजे याच्यामध्ये 2 मुद्दे ठळकपणे येतात. एरोबिक्स असो किंवा कोणताही व्यायाम प्रकार असो, त्यामध्ये जे आहे वैद्यकीय सल्ला हा आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर जी व्याधी झालेली आहे त्यातून पूर्ण बरे झाल्यानंतर इथे यायचंय. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या शिकवणाऱ्या तज्ञांना याविषयी पूर्ण माहिती द्यायला पाहिजे. आता मुद्दा येतो तो म्हणजे एरोबिक्सच्या सेशनला जाण्यापूर्वी कोणती काळजी घ्यायला हवी? काळजी म्हणजे कधीही तुम्ही एम्प्टी स्टमक जाऊ नका, रिकामे पोटी अजिबात जाऊ नका. काहीतरी खा, म्हणजे 15-20 मिनिट्स नाही का तर अर्धा तास आधी काहीतरी खाऊन जा. मी असं म्हणत नाहीये की एकदम भक्कम खाऊन जा, थोडंसं लाईट, म्हणजे बिस्किट म्हणा या ब्रेड म्हणा या फ्रूट म्हणा, छोटं केळं म्हणजे वेलची केळी म्हणा, फ्रुट्स, असं काहीतरी लाईट खाऊन जा, म्हणजे तुम्ही व्यवस्थित करू शकतात एरोबिक्स. नाहीतर काय होतं, तुम्ही जर रिकाम्या पोटी गेलात तर तुम्हाला तिकडे क्लासमध्ये चक्कर येणार या गिडीनेस थोडंसं वाटणार या व्हॉमिटिंग वाटणार, ऍसिडिटी वाढते, मग तुम्हाला व्यवस्थित तो एक्सरसाइज करताच येत नाही, तुम्ही मध्येच थांबतात. तर त्याच्यापेक्षा तुम्ही काहीतरी खा अर्धा या पाऊण तास आधी बिफोर द वर्कआउट आणि मग तुम्ही एक्सरसाइज अटेंड करा. सुदृढ स्वास्थ्यासाठी एरोबिक्स याविषयी श्वेता देसाई आपल्याला मार्गदर्शन करतायत. एरोबिक्सच्या सेशनमध्ये जाण्यापूर्वी कोणती काळजी घ्यायची याविषयी आपण बोलत आहोत. आहार झाला, आता मुद्दा येतो तो म्हणजे कपड्यांविषयी. कपडे कसे घालावेत? कपडे म्हणजे तुम्ही जे फ्लेक्झिबल आहात, ज्याच्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल फील करत आहात ते मेन घालावे. शूज कंपल्सरी असतात, शूज शिवाय तुम्ही एरोबिक्स करताच येणार नाही. आणि ते पण स्ट्रॉंग सोल शूज, म्हणजे काय काय शूजचे वेगळे प्रकार असतात. फ्लॅट शूज असतात, स्ट्रॉंग सोल शूज असतात. तर तुम्हाला एरोबिक्ससाठी जॉगिंग शूज असतात ना त्याच्यात थिक असतात
ते घालावी आवश्यकता असते, कारण का एरोबिक्समध्ये जम्पिंग असतं, जॉगिंग असतं, खूप उठाबशा असतात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला कसं पायाचे जे अवयव असतात आपले ते फार नाजूक असतात. तर उगाच तुम्ही विदाऊट शूज केलं तर ते थोडंसं डॅमेज होऊ शकतात. तर म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला शूज घालणं आवश्यकता आहे कंपल्सरी. त्याच्याशिवाय तुम्हाला कुठली इन्स्ट्रक्टर आतमध्ये घेतच नाही. दुसरं म्हणजे क्लोथच्या विषयी तुम्ही बोलत असाल तर तुम्ही काय ट्रॅक पॅन्ट्स या फुल आय मीन व्हॉट एव्हर तुम्ही जीन्स घालायची नाही, कारण का दॅट इज नॉट स्ट्रेचेबल. वर्कआउट क्लोथ म्हणजे ट्रॅक पॅन्ट्स असतात या शॉर्ट 3/4 असतात, व्हॉट एव्हर यू आर कम्फर्टेबल. सलवार कमीज घातलं तरी चालेल, ज्या बायकांना कम्फर्टेबल नसतं पॅन्ट शर्ट घालणं, तर ते लोक पण सलवार कमीज घालून पण करू शकतात, पण ज्यांना ते कम्फर्टेबल असायला पाहिजे. पण जीन्स वगैरे घालून करता येत नाही. बरोबर आहे. पण म्हणजे पूर्णपणे आपल्या शरीर रचनेला खाली वाकणं, उभं राहणं हे कपड्यांमुळे अडथळा होणार नाही अशा पद्धतीचे कुठलेही सुटसुटीत कपडे आपण घालू शकतो. बरोबर. आता मुद्दा येतो की एरोबिक्समध्ये अनेक तुमच्याशी जेव्हा मी बोलत होते तेव्हा खूप मुद्दे आले श्वेता, की स्टेप एरोबिक्स आहे, अजून काय वेगळं बॉडी टोनिंग हे त्याच्यामध्ये अजून एक त्याच्यामध्ये इनकॉर्पोरेट केलेलं आहे. तर हे नेमके सगळे एरोबिक्समध्ये या अनेक गोष्टी कशा पद्धतीने साध्य होतात. आणि त्याही आधी अजून एक मुद्दा असा येतो की एरोबिक्स म्हणजे संगीताच्या तालावरती टाकलेली पावलं. जर नृत्यामधून आपलं शरीर रचना व्यवस्थित राहू शकते, तर कोणताही नृत्य प्रकार आणि एरोबिक्स याच्यामध्ये काही फरक आहे का? फरक म्हणजे डान्सच्या बद्दल बोलत जातात. डान्स म्हणजे कसा प्रॉपर डान्स असतो, त्याच्यामध्ये आपण लिरिक्सवर, तुमच्या एक्सप्रेशन्सवर, तुमच्या हातवारवर असे जास्त कॉन्सन्ट्रेशन करतो. इकडे एरोबिक्स म्हणजे काय, हा जो फिटनेस क्लास आहे म्हणजे डान्सर साईज, इथे मेन कॉन्सन्ट्रेशन तुमच्या शरीरावरती होत असतं. तुमच्या हावभावावर, तुमच्या हातवार असेच पाहिजे असं नसतं. तुमचं शरीर मेन कसं युटिलाइज होतं त्या एक्सरसाइजनी हे महत्वाचं असतं. तुमचं त्याच्यामध्ये वेट लॉस व्हायला पाहिजे, इंचीज लॉस. 15 दिवसामध्ये तुम्ही जर रेग्युलर असाल एरोबिक्सच्या क्लासला तर 15 दिवसामध्ये तुमचं इंचीज लॉस फॉर शुअर होतं. ओके, याविषयी आणखीन जाणून घेते. एक फोन घेते, औरंगाबादचा लांबचा आहे. अरुण डोंगे आपल्याशी बोलतात औरंगाबादहून. नमस्कार अरुणजी. अरुणजी, आवाज पोचत नाहीये तुमचा. हॅलो हॅलो अरुणजी बोला. मॅडम, मी औरंगाबाद बोलतोय, अरुण डोंगे. हा. एरोबिक्स हा प्रकार जरा पाश्चात्य स्वरूपाचा असल्याने ग्रामीण भागातील अनेकांना याविषयी माहिती नाही, त्यामुळे प्रत्येकांपर्यंत हा प्रकार पोहोचला पाहिजे आणि एरोबिक्स प्रत्येकाने गांभीर्याने ऍक्सेप्ट करावा, यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येईल? धन्यवाद. शहरी ग्रामीण हा भाग जो आहे ना, हा फार मोलाचा आहे. आणि आज जेव्हा आपण ग्लोबल सिटीझन म्हणून स्वतःची ओळख करून देतो, तेव्हा या पार्श्वभूमीवरती शहर आणि ग्रामीण ही दरिता आधी मिटवायला हवी. तर हा आज कार्यक्रमाच्या माध्यमातून खूप लोकांपाशी हा व्यायाम प्रकार पोहोचतो आहे. ते आपण जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करूया की त्यांना मिळेल. पण आणखीन लोकांपाशी पोहोचण्यासाठी तुमचे काही उपक्रम असतात का? लोकांपाशी हा जास्तीत जास्त कसा पोहोचू शकेल? आता एवढं टेक्नॉलॉजी डेव्हलप होत आहे, तर तुम्ही हे सगळे व्हिडिओज वगैरे बघून पण तुम्ही घरच्या घरूच करू शकतात. तर इंटरनेटवरती फक्त तुम्हाला जर टाईप केलं की एरोबिक व्हिडिओज, ऍडव्हान्स व्हिडिओज, बिगनर व्हिडिओज, तुम्हाला व्हिडिओज येतात. त्याप्रमाणे नुसतं तुम्ही ते बघायचं आणि तुम्ही करायचं. म्युझिक ऑलरेडी प्लेड असतं तिथे, जस्ट तुम्हाला फॉलो करायचं असतं आणि करायचं. सो इट्स इझी एव्हरीवेअर. असं म्हणजे ज्या लोकांना बाहेर जाऊन करता येत नसेल त्या लोकांनी हा घरीच उपयोग करू शकतो. मस्त. हो, म्हणजे हे स्वतःच्या स्वतः सुद्धा करायला हरकत नाही. पण मला काय वाटतं की इन्स्ट्रक्टर पाहिजे समोर, कारण का ती जे इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला देते, ब्रीदिंग गाईडलाईन्स देते, तुमचे पॉस्चर सुधारते, तुम्हाला सांगते की हे असं नाही असं करायचं, तुम्हाला जे करेक्ट करते ना, हे फक्त इन्स्ट्रक्टरच्या समोरच होऊ शकतं. जरी तुम्ही दुसरा उपाय घेतला की घरी बसूनच तुम्ही करू शकतात, तर तो तुमचा ऑप्शन काय ठीक आहे. पण काय जर नाईलाज असेल तर तुम्हाला ते करायला हरकत नाही. पण पहिलं तुम्ही सगळे इन्स्ट्रक्शन जाणून घ्या की काय काय आहे, कसं करायचं, नंतर करा. कारण का उद्या पुढे मागे जर तुम्हाला काय दुखापत झाली, इंजरी झाली, फ्रॅक्चर झाली, तर मग काय करणार? म्हणून तुम्हाला इन्स्ट्रक्टर समोर असलेलीच गरजेचं असतं. बरोबर आहे. हे खूप छान सांगितलं की आज सगळ्यांना जेव्हा तंत्रज्ञानाची मदत सगळीकडे घेता येणं शक्य आहे, त्या दृष्टिकोनातून हे उपयुक्त आहे. आपण बोलत होतो त्या वेगवेगळ्या ह्याच्या प्रकाराविषयी, फूट स्टेप आणि दुसरं जे आहे त्याविषयी, फ्लोर एरोबिक्स आणि स्टेप एरोबिक्स हे काय आहे? फ्लोर एरोबिक्स आणि स्टेप एरोबिक्स हा एरोबिक्सचाच प्रकार आहे. म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी विच इन्क्लूड्स युअर कार्डिओ, हार्ट रेट, स्ट्रेचेस असतात, स्टोनिंग असतात. स्टेप एरोबिक्स मध्ये काय, तुमचं एक प्लॅटफॉर्म असतं, तुम्हाला वेगळ्या वेगळ्या इंचीसचं प्लॅटफॉर्म असतं, लाईक 2 इंच, 3 इंच, 4 इंच, 6 इंच असं.
असे 6 इंचचे वेगळे वेगळे प्लॅटफॉर्म्स असतात, त्याच्यावरती तुम्ही वरती घेऊन तुम्ही एक्सरसाइज करू शकता. अच्छा. असं असतं. तर त्याच्यावरनं तुम्ही करू शकतात, पण ते सगळ्यांना जमतं असं नाहीये. कारण का ज्या लोकांना गुडघे दुखायचा प्रॉब्लेम असतो ते लोक तसं करू शकत नाही. कारण का वरती पायरी चढण्यासारखं असतं, म्हणून ते सगळ्यांना जमतं असं काही नाहीये. हे बघा, इकडे मी तुम्हाला इमेज दाखवते. इकडे असा जो प्लॅटफॉर्म असतो, हो, आपल्या स्क्रीनवर दिसते. हे वेगळे वेगळे प्रकार आहेत. जसं तुम्ही मला पॉइंट सांगितलेला बॉडी टोनिंगचा, हे सगळे बॉडी टोनिंगचे प्रकार आहेत. लोअर बॉडीचे, अप्पर बॉडीचे, ऍप्स कोरचे. तर हे जे त्या युवकांनी मला प्रश्न विचारलेला की घरी बसून आपण काय करू शकतो, तर हे पण तो कव्हर करू शकतो. म्हणजे तुम्ही घरी बसल्या बसल्या असे एक्सरसाइज जरी केले ना तरी तुमच्या स्वास्थ्यासाठी ते चांगलंच ठरेल. असं ह्याच्यामध्ये आपल्याला तुम्ही जे स्टेप्सचा मुद्दा सांगितला तोही तो पण आपला कव्हर होतो. जर ज्यांना स्टेप करायचं नसेल ते लोक असे बॉडी टोनिंग प्रकार करू शकतात. दुसरा मुद्दा म्हणजे फ्लोर एरोबिक्स, म्हणजे ज्याला काही इक्विपमेंट्स म्हणजे लागत नाही, म्हणजे इट्स काइंड ऑफ अ डान्स एक्सरसाइज, जस्ट मुव्हिंग, कार्डिओ वर्कआउट असतं एरोबिक्स मध्ये. ओके, तर ते नुसतं म्युझिक लावून आपण डान्स करायचा या स्टेप करायचे, फॉलो द इन्स्ट्रक्टर, बस. आणि हे सगळे आपले जे आपण बघत होतो मगाशी इमेजवरती ते सगळे बॉडी टोनिंगचे प्रकार आहेत. ओके. पण ह्या सगळ्या बॉडी टोनिंगचे टेक्निक्स जे आहेत ते सगळे या एरोबिक्सच्या माध्यमातून पूर्णपणे कव्हर होतात, त्याच्यामध्ये पूर्ण समाविष्ट केलेले आहेत. हो हो हो. कारण का 1 तासाचा जो कार्यक्रम असतो एरोबिक्सचा तो सगळं तसाच डिझाईन केलेला असतो. म्हणजे पहिले 10 मिनिटं वॉर्मअप असतो, नंतर मिनिमम 20-25 मिनिट. जर बिगिनर क्लास असेल तर तो एरोबिक क्लास मिनिमम 25 मिनिट्स घेता येतो. जर ऍडव्हान्स क्लास असेल तर तो 40-45 मिनिट्स पर्यंत पोहोचतो. आणि शेवटचे 5-10 मिनिटं तुमचे कूल डाऊन सेशन असतात. अच्छा. तर कूल डाऊनच्या आधी तुम्ही हे टोनिंग एक्सरसाइज करू शकतात, म्हणजे जसं मी तुम्हाला मगाशी इमेजवरती दाखवलंय तसं. आणि नंतर फॉर लास्ट 2 to 4 मिनिट्स तुम्ही रिलॅक्सिंग करा. म्हणजे तुमचं बॉडी, तुमचं माइंड, तुमचा हार्ट रेट लो होईपर्यंत तुम्ही तिकडेच थांबायचं. जसं तुम्ही नॉर्मल ब्रिदिंगला आलात तेव्हा मग तुम्ही उठून तुमचा तो क्लास एंड होतो. ओके. इथे मला लोअर बॉडी आणि अप्पर बॉडीच्या काही इमेजेस दिसत आहेत, त्या नेमक्या काय आहेत, त्या कशा पद्धतीने तो व्यायाम प्रकार केला जातो? आता बघा, लोअर बॉडी अप्पर बॉडी म्हणजे जे लोकांना बाहेर जाऊन करता येत नाही, म्हणजे खूप लोक बिझी असतात आपल्या लाईफमध्ये, तर त्या लोकांनी घरी बसल्या बसल्या पण हे सगळे एक्सरसाइज करू शकतात. आता हा लोअर बॉडी म्हणजे कसं, हिप्स जो आपला पोर्शन असतो हिप्सचा, त्याला म्हणतात स्क्वॉट. पण त्याचं पॉस्चर, त्याचे गाईडलाईन्स पण तुम्हाला व्यवस्थित बघायला पाहिजे की हिप्स बॅक, नीज बेंड व्हायला पाहिजे. जर तुम्ही नीज न बेंड करता जर तुम्ही खालती वाकलात तर तुमचे गुडघ्यांना दुखापत होण्याची शक्यता असते. म्हणून हे सगळे इन्स्ट्रक्शन्स, हे सगळे गाईडलाईन्स तुम्हाला फॉलो करूनच तुम्हाला हे एक्सरसाइज करता येईल. म्हणजे हिप्स बॅक, नीज बेंडिंग आणि मग स्टार्ट पल्सिंग, म्हणजे वरती खालती उठा बशा मारल्यासारखं. पण हे 2 इन्स्ट्रक्शन्स तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. गुडघ्याचे टिश्यूजना बाधा होऊ नये या दृष्टिकोनातून ते पूर्णपणे स्क्वॅट जे आहे ते संपूर्णपणे सांभाळून व्हायला हवं. आता आलं अप्पर बॉडी विषयी, हे झालं लोअर बॉडी. बरोबर. अप्पर बॉडीच्या विषयी काय आहे? अप्पर बॉडीमध्ये काय आपलं येतं मेन पोट, ऍप्स, विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन आवर लाईफ. तर ऍपसाठी तुम्ही ऍप क्रंचेस करू शकता. जसं तुम्ही बघतायत आहेत इमेजेसवरती, ह्याच्यासाठी काही तुम्हाला इक्विपमेंट्स लागत नाही, काही म्युझिकची पण ऍक्च्युअली गरज नाहीये ह्याच्यासाठी. कारण का हा काइंड ऑफ टोनिंग आहे, तर नुसतं तुमच्या बॉडीला टोन होतं, मसल टोन होते. तर हे बघा, हे नुसतं पाय आतमध्ये घ्यायचे, पाय सोडायचे, त्याच्याच बरोबर हात एक्झेल ॲज यू कम अप, इनहेल ॲज यू गो डाऊन, असं अपोजिट तुम्ही प्ले केलं ना, तुम्ही एक्सरसाइज केलं तर तुमच्या ऍप्सला, फ्रंटल ऍप्स म्हणा, मिडल ऍप्स म्हणा, लोअर ऍप्स म्हणा, या सगळ्याला अफेक्ट होतो तो एरिया. आणि मग त्याला म्हणतात कोर ऍप्स. मग ते एरिया अफेक्ट होऊन तुमचं ते हळूहळू प्रमाणात कमी होतं. मगाशी आपल्याला प्रश्न होता एकांचा की ग्रामीण आणि शहरी भागामध्ये कशा पद्धतीने एरोबिक्स पोहोचू शकतं. ते छोटे छोटे जे व्यायाम प्रकार आहेत की जे आपल्यापाशी जे सहजी आपण घर बसल्या करू शकतो, या मार्फत एरोबिक्स हे सगळ्या घराघरात पोहोचू शकतं. तुम्ही या इमेजमधनं सांगितलं तसं की लहान मुलासारखं पाय जवळ घ्यायचे आहेत, त्यावेळी श्वास घ्यायचा आहे आणि पाय लांब करताना श्वास सोडायचा आहे. हे छोटे छोटे टेक्निक सुद्धा फॉलो केले तरी बऱ्याच महिलांचा पोट कमी करण्याचा जो प्रश्न आहे तो सुटू शकेल. नक्कीच. आता मुद्दा येतो की महिला वर्ग जेव्हा एरोबिक्सच्या सेशन्सना यायचा आहे असं म्हणतो, त्यावेळी मासिक पाळीच्या समस्या किंवा स्त्री देहाची रचना आणि एरोबिक्स याविषयी. बरं, जर तुमचं महिलांसाठी मोस्टली जर मासिक पाळी चालू असेल तर मी म्हणते की तुम्ही करावं. कारण का जेवढं तुम्ही केलं ना त्या वेळेत तर तुम्हाला लॉंग रन साठी खूप चांगलं असतं. तुमचे स्ट्रेचेस, तुम्ही जास्तीत जास्त त्या वेळामध्ये केलं ना तर तुमचं लॉंग रनला अजिबात तुम्हाला दुखापत होत नाही, तुम्हाला काही पेन होत नाही.
जर ज्यांना खूप जास्त त्रास होत असेल 1-2 दिवसासाठी तर त्या लोकांनी ब्रेक घ्यायचा या यायचं नाही, पण 4-5 दिवस महिन्याचे एकदम गाळून क्लास बंक करायचा असं मी सजेस्ट नाही करू शकत, कारण का त्याच वेळेला करणं जास्त महत्वाचं असतं. पुढच्या लॉंग रनसाठी हे खूप फायदेमंद असतं. बरं. आणि ज्यावेळी महिलांच्या बाबतीमध्ये असं असतं की बाबा गरोदरपण आहे किंवा काही गुडघेदुखी आहे, या सगळ्या पाठदुखी आहे, या सगळ्या वेळी कशा पद्धतीने हे सांभाळून करावं? आता जर मी पहिलं ह्याच्या गुडघ्यादुखीबद्दल बोलते. गुडघेदुखी जर तुमचा असेल तर तुम्ही जास्त हाय इम्पॅक्ट एक्सरसाइजला जाऊ नका, लो इम्पॅक्ट राहा. म्हणजे तुम्हाला जम्प करायला सांगितलं तर तुम्ही जम्प करू नका. सरळ एरोबिक्सचा एक स्टेप आहे मार्च, विच इज द बेसिक रूल ऑफ एरोबिक्स, मार्चिंग, त्याच्यावरती राहा. बाकीच्या लोकांना करू दे जम्प वगैरे, तुम्ही मार्च करा, कारण का तुमचा गुडघा दुखाचा प्रॉब्लेम आहे, बाकीच्या लोकांचा नाही. म्हणून तुम्ही तुमची काळजी तुम्ही घ्यायची, पण तुम्हाला ते जसं मी आधी सांगितलं इन्स्ट्रक्टरला पहिलं सांगायला पाहिजे की माझा असा प्रॉब्लेम आहे, मग ती तुम्हाला जास्त जोर देत नाही, पर्यायी व्यायाम प्रकार दिला जातो. हो, कारण का क्लासमध्ये कुठेही तुम्ही बाहेर जर क्लासला गेला इन्स्ट्रक्टर मोटिवेट करते स्टुडंट्सना की बाबा करा करा, तुमचं वजन कमी व्हायला पाहिजे, जास्तीत जास्त कॅलरीज बर्न होतील. पण जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही जास्त हाय इम्पॅक्टला जाऊ नका. ज्यांना नी प्रॉब्लेम्स असेल म्हणा, या बॅक प्रॉब्लेम्स असेल, या काही इंजरीज असेल, या फ्रॅक्चर असेल, त्यांनी लो इम्पॅक्ट एक्सरसाइज करा. म्हणजे नुसतं जमिनीवर, दोन्ही पाय जमिनीवर असल्यासारखं त्याला म्हणतात लो इम्पॅक्ट. जे पाय जमिनीवर नसतात म्हणजे हवेत असतात त्याला हाय इम्पॅक्ट एक्सरसाइज म्हणतो. अच्छा. तर दॅट इन्क्लुड्स हाय ब्रिदिंग आणि लो इम्पॅक्ट म्हणजे लो ब्रिदिंग. मग तुम्ही त्या लोकांना प्रॉब्लेम आहे त्या लोकांनी लो ब्रिदिंग म्हणजे लो इम्पॅक्ट एक्सरसाइज करावी. बरोबर. पुढचा फोन आहे किशोर नगरकर आपल्याशी बोलतायत वरळीहून. नमस्कार किशोरजी, बोला. बोला. नमस्कार. नमस्कार. एरोबिक्स मध्ये संगीताचा वापर केला जातो, तर त्या संगीतामध्ये कुठचे सूर असतात आणि त्या सुरांचा पण परिणाम होतो काय तुमच्यावरती? आभारी आहे. संगीत हे सूर हे नेहमी परिणाम न करता जातच नाहीत, नाही का? तर मग आता एरोबिक्स मध्ये होणारा परिणाम, एरोबिक्स मध्ये सुरांच्या बाबतीत होणारा परिणाम म्हणजे एरोबिक्स मध्ये मोस्टली इंग्लिश सॉंग्स असतात इंटरनॅशनल, ज्याचे हाय बीट्स असतात, बीट्स पर मिनिट म्हणतात. ओके. सो त्याप्रमाणे एरोबिक्सचे सॉंग्स ठरलेले असतात, त्याप्रमाणे आपण घेतले जातो, कारण का त्या सॉंग प्रमाणे आपले स्टेप्स ठरलेले असतात. आपला एरोबिक्स मध्ये ब्लॉक असतो 1 2 3 4 5 6 7 8, 2 2 3 4 5 6 7 8, मग 4 3 2 1 असा हा ब्लॉक असतो नेहमी. जे काही आपण कोरिओग्राफ केलेला असतो ब्लॉक, त्याप्रमाणे आपले बीट्स असतात. त्या बीट्स प्रमाणे तुम्हाला एरोबिक्स घेता येते. तर कुठचीही गाणी जर आपण घेतली आपल्याला आवडती, पण त्याला जर बीट्स नसेल तुम्हाला एरोबिक्स करता येत नाही. तुम्हाला बीट्सचीच गाणी लागतात एरोबिक्ससाठी. ताल हवा, त्याला ताल हवा, बीट्स हवा. पण तुम्हाला जर लो जायचं असेल तर लो बीट्स पर मिनिटची गाणी असतात. हाय जायचं असेल तर एकदम 140 to 150 बीट्स पर मिनिटची पण गाणी असतात. मग त्याप्रमाणे तुम्ही ती सिलेक्ट करा, तुमचा तो प्रोग्राम डिझाईन करा, त्याप्रमाणे तुमची प्लेलिस्ट बनवा आणि मग तुम्ही क्लास घ्या. मस्त. जेव्हा एरोबिक्सचा व्यायाम प्रकार याविषयी आपण सांगत आहोत, तो एक प्रश्न माझ्यापाशी वारंवार पोचतो आहे, तो म्हणजे एरोबिक्स या प्रकारासाठी कुठे मार्गदर्शनासाठी बाहेर जाण्यापेक्षा घरच्या घरी हे शक्य आहे का? याविषयी तुम्ही काय सांगाल? घरच्या घरी तर हा सर्वात जास्त चांगला उपाय आहे, कारण का खूप प्रॉप्स म्हणतो आपण, वस्तू, ते तुम्ही घरच्या घरच यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल चेअर वर्कआउट म्हणा, या डंबल्स नसेल तर तुम्ही बॉटल्स घेऊ शकता, 2 लिटरच्या 2 बॉटल्स फिल्ड म्हणजे भरलेल्या. तर एक नॅपकिन वर्कआउट असतो, तो नॅपकिन तुम्ही घेऊन करू शकतात. स्टिक वर्कआउट असतात. असे वेगळे वर्कआउट्स असतात जे तुम्ही घरच्या घरीच म्हणजे बाहेर न इन्व्हेस्ट करता तुम्ही घरच्या घरीच ते प्रॉप्स यूज करू शकतात आणि एक्सरसाइज करू शकता. त्या संदर्भात माझी एक स्लाइड आहे, त्याच्यामध्ये दाखवते की इकडे एखादा कोणती वस्तू वापरून हे करूया. एखादी कुठची वस्तू आहे इकडे. फॉर एक्झाम्पल इकडे चेअर वर्कआउट आहे. तर चेअर वर्कआउट मध्ये कसं तुम्ही तुमच्या ग्लूट्स म्हणजे हिप्स म्हणतात, त्या हिप्सचे एक्सरसाइज करू शकतात, ऍब्स रिलेटेड एक्सरसाइज करू शकतात. ही ती चौथी इमेज तुम्हाला खालती दिसतीये बेली ट्विस्टरची, ही तुम्ही आरामात तुम्ही ते चेअर घेऊन करू शकतात. ओके. म्हणजे हे खुर्ची ही वस्तू वापरली, ती कशी वापरली स्टेप बाय स्टेप पुन्हा एकदा सांगूया आपण टप्प्याटप्प्याने कसा वापर करायचा. म्हणजे तुम्ही एक चेअर घ्या समोर, हात त्या चेअरवरती घाला आणि तुमचं पॉस्चर म्हणजे तुमचे हात एकदम इक्विडिस्टंट पार्ट मध्ये राहायला पाहिजे. पाय थोडेसे मागे घ्या आणि एक 1 by 1 पाय पाठीमागे ढकला. बरोबर. पल्स इट अप. मग तसंच तुमचं ब्रीदिंग पण तसंच पाहिजे. एक्झेल एज यू कम अप, इनहेल एज यू गो डाऊन असं. मग त्याच्याने कसं आपल्याला ग्लूट्स म्हणजे ज्यांना कंबर कमी करायचं आहे त्या लोकांना तो फायदा होऊ शकतो. दुसरं जे इमेज आहे ते पाय तिने आत घेतलेले आहेत, तर तसंच तुम्ही पाय
पाठी घेण्याच्या ऐवजी जर पाय तुम्ही आत बाहेर केला तर तुम्हाला तो ऍप्ससाठी फायदामंद होतो. तर ज्यांना पोट कमी करायचं असेल तर त्यांना हे म्हणजे हे बसल्या बसल्या तुम्ही तुमच्या घरीच वस्तूंचा वापर करू शकतो. मस्त. माधुरी यांचा फोन आहे रत्नागिरीहून. नमस्कार. हॅलो मॅडम, बोला. मी रत्नागिरीवरनं माधुरी कासार बोलते आहे. बोला. मॅडम, माझी ट्रीटमेंट चालू आहे रत्नागिरीला प्रेग्नन्सी बद्दल, पण माझं वजन खूप आहे. तर ते वजन कमी करण्यासाठी आणि मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी आणि नॉर्मली माझ्या बीजाणूंचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यात पाण्याच्या गाठी तयार होतात. तर हे सगळं म्हणजे त्रास, ट्रीटमेंटला कुठलाही त्रास न होता मी कोणता व्यायाम करू शकते आणि वजन कसं कमी करू शकते? बर, धन्यवाद. तुम्ही अनेक व्यायाम प्रकाराविषयी मार्गदर्शन करता. आता यांच्या वैद्यकीय वेगवेगळ्या असलेल्या समस्या या लक्षात घेऊन, त्याचबरोबर गरोदर आहेत त्या, तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यांना आपण काय सांगू शकाल? जर तुम्ही गरोदर असाल तर तुम्ही 6 मंथ्स पर्यंत तुम्हाला काळजी घेतली पाहिजे ड्युरिंग युअर प्रेग्नन्सी. कारण का त्यावेळेला एरोबिक्स म्हणजे जे हे हाय कार्डिओ वर्कआउट आहे, हाय इंटेन्सिटी वर्कआउट आहे, हे तुम्हाला नॉट रेकमेंडेबल. पण तुम्ही त्याच्या आधी तुम्ही तुमच्या डॉक्टरला विचारा, तुमच्या वैद्याला विचारा की तुम्ही एरोबिक्स हे करू शकतात का. कारण का प्रेग्नन्सीचे वेगळे वेगळे एक्सरसाइज असतात. तर ते एक्सरसाइज तुम्हाला डॉक्टर सांगतील की प्रेग्नन्सीला बाबा तुम्ही हे करू नका, तुम्ही दुसरं काहीतरी करा. पण एरोबिक्स मी सजेस्ट करत नाही प्रेग्नन्सीच्या वेळेला. पण हा पोस्ट प्रेग्नन्सी आफ्टर युअर डिलिव्हरी मॅक्सिमम 6 मंथ्स नंतर तुम्ही परत एंटर होऊ शकता ओनली विथ युअर परमिशन ऑफ युअर डॉक्टर. जर डॉक्टरनी तुम्हाला परवानगी दिली की बाबा आता यू आर लायबल टू गो फॉर एरोबिक क्लास, मग तुम्ही एरोबिक क्लास परत जॉईन करा. बरं. आणि आता सध्या त्यांना वजन कमी करायचं आहे, तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही काही त्यांना सुचवू शकाल का एखादा? म्हणजे जसं मी सांगितलं बॉडी टोनिंगची एक्सरसाइज, मग त्यांना कसं टोनिंगची एक्सरसाइज सुटेबल आहेत, नॉट डान्सिंगसाठी. बरोबर. कारण बसल्या बसल्या तुम्ही तुम्हाला पोट वगैरे काय कमी करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता, बट तुम्ही डॉक्टरच्या परमिशननीच तुम्ही ते करा. असं काही याच्यामध्ये आरोग्याविषयक काळजी घेण्याचं आहे. आणि प्रेग्नन्सीचे वेगळे वेगळे प्रकार आहेत, वेगळे एक्सरसाइज असतात. तर एरोबिक्स इज नॉट रेकमेंडेबल फॉर दिस प्रेग्नन्सी थिंग. बरोबर. तुम्ही अनेकविध जेव्हा हे व्यायाम प्रकार शिकवत असता तेव्हा हे एक वैशिष्ट्यपूर्ण होतं. पण याचबरोबर कुठल्या व्यक्तीला कुठली गोष्ट ही योग्य आहे यासाठी कोणत्या गोष्टींचा विचार व्हायला हवा असं आपण सांगू शकू? की जसं तुम्ही सांगितलं की गरोदरपणामध्ये बॉडी टोनिंगकडे जायला हवं, तर तरुण मुला मुलींनी खास करून कोणत्या व्यायाम प्रकाराकडे जायला हवं? तरुण मुली कसं आजकाल लोक जंक फूड वगैरे खातात, मग त्यांचा फॅटनेस वाढतो. आणि फॅट्समध्ये काय ऑइल, चीज, बटर ह्याच्या सगळ्यामध्ये 30% ऑफ फॅट्स असतं. ओके, तर त्या लोकांना कसं असे हाय कार्डिओ वर्कआउट्स, HIT म्हणजे हाय इंटेन्सिटी इंटरनल ट्रेनिंग वर्कआउट्स त्याला म्हणतात, त्याच्यासाठी त्यांना जाणं गरजेचं आहे. पण ज्यांना कार्डिओ वर्कआउट म्हणजे ज्यांना जायचं नाहीये ते लोक, पण प्रत्येकाची चॉईस वेगळी असते. जे यंगस्टर आहेत नॉट नेसेसरी त्यांना एरोबिक्सच आवडतं, ते योगासाठी पण जातात या वेगळ्या वेगळ्या एक्सरसाइजसाठी पण जाऊ शकतात. पण ज्यांना जर एरोबिक्सला जायचं आहे तर ते आवश्यकता जाऊ शकतात. पण जर त्यांना आधी कधीच एरोबिक्सला वगैरे गेलेले नाहीये, फर्स्ट टाइम तुम्ही जर एंटर करत असाल आणि तुम्हाला काय हेल्थ प्रॉब्लेम आहे, आधी काहीतरी आहे तुमचं मेडिकल, तर तुम्ही प्लस डॉक्टरला कन्सल्ट करा. त्यांनी जर तुम्हाला परवानगी दिली बाबा तुम्ही एरोबिक एक्सरसाइजला तुम्ही एंटर करा, मगच तुम्ही नवीन प्रोग्रामला तुम्ही एंटर करा. बरं, हे झालं एरोबिक्स विषयी. आणि त्याचबरोबर किंवा किशोरवयीन मध्यम वयासाठी चटकन एरोबिक्सला सेशन्सनं जाणं हे तेवढं पटकन होईलच अशातला भाग नाही, थोडीशी मनावर धाकधूक असते. तर त्या मध्यम वयोगटाला तुम्ही काय सांगाल? मध्यम असं काही, तेच मी म्हटलं की डान्सर्स रिक्वायरमेंट नाहीये असंच. आणि इथे एज बार अजिबात नाहीये, कुठचेही वयोगटीचे लोक तुम्ही एरोबिक्सला येऊ शकतात, असं काही नाहीये. फक्त तुम्हाला आवड पाहिजे, तुम्हाला पॅशन पाहिजे की बाबा मला करायचंय. 1 तास तुमचं फुल माइंड फ्रेश होतं. तुमचं मेन ऍडव्हान्टेजेस काय आहेत की तुमचं ऍक्टिव्हनेस राहतं, चेहऱ्यावरती ग्लो येतो, इंचीज लॉस होतात, 1 तासामध्ये तुमचं कॅलरी बर्न खूप होतं आणि मेन फ्लेक्झिबिलिटी, स्टॅमिना वाढतो. तर हे खूप खूप ऍडव्हान्टेजेस आहेत हे एरोबिक क्लास. बरोबर. पुढचा फोन आहे दीपिका यांचा. नमस्कार. बोला. बोला दीपिका. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपल्याला जर वेट लॉस करायचं असेल तर डाएट काय घ्यायचं? बरं, पण आज बेसिकली आपली चर्चा जी आहे ती एरोबिक्स व्यायाम प्रकाराविषयी आहे. एरोबिक्स आणि आहार याविषयी काही तुम्हाला सांगायला आवडेल? जसं तुम्ही मगाशी सांगितलं होतं तो मुद्दा आपण त्यांना पुन्हा सांगूया. बरं, डाएट वगैरे तुम्ही फॉलो करू शकता तुम्हाला तुमच्या डायटिशियनला विचारून.
पण नुसतं मी हे सांगू शकते की प्री वर्कआउट आणि पोस्ट वर्कआउट काय खाता येईल. प्री वर्कआउट म्हणजे तसं मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की हाफ एन आवर टू 15 मिनिट्स बिफोर तुम्हाला काहीतरी खायला पाहिजे. एम्प्टी स्टमक कधीच येऊ नये क्लासला, इट्स हार्मफुल. जसं मी भरपूर सांगितलं, व्यायाम करून भरपूर ऊर्जा त्याच्यामध्ये खर्च होत असते, बरोबर? हो, कारण का कॅलरी बर्न तुमचे होतात. तुमचं फुल 1 तास तुम्ही नाचत असता, तुमचा हाय इंटेन्सिटी लेवलवरती असतो. जर तुम्ही रिकाम्या पोटी असाल तर तुम्हाला फार ते डेंजर जाईल. कारण का तुम्हाला चक्कर येण्याची शक्यता असते, तुम्हाला उलटी वाटू शकते, तुम्ही मध्येच 10 मिनिटातच तुम्ही थकणार, कारण का तुमच्या शरीरामध्ये काहीच अन्न नसतं. म्हणून तुम्हाला प्री वर्कआउट जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते खाऊन जायचं. पोस्ट वर्कआउट म्हणजे एक्सरसाइज, म्हणजे हा फुल 1 तासाचा जो एरोबिकचा डिझाईन केलेला कार्यक्रम असतो ते झाल्यानंतर हाफ एन आवर टू 45 मिनिट्स नंतर तुम्ही खायचं. प्रोटीन शेक घेऊ शकता तुम्ही, तुमचं नॉर्मल स्टफ तुम्ही खाऊ शकता. पण थोडंसं ऑइल, चीज, बटर ह्याच्यामध्ये जे 30% फॅट्स असतात भरलेले ते तुम्ही शक्यतो अवॉइड करा. कारण का काय होतं की तुम्ही इथे कॅलरी बर्न करतात आणि दुसऱ्या साईडने तुम्ही खाऊन ते कॅलरी वाढवतात आणि नंतर म्हणतात लोक की अरे मी एवढं एक्सरसाइज करते तर माझं वजन कसं कमी होत नाहीये. तर म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं खाण्यावरती पण कंट्रोल केलं पाहिजे. हा मनातला प्रश्न आहे की मी एवढं सगळं करते आणि माझं वजन कसं कमी होत नाही. तुमच्या क्लासमधले खूप किंवा सेशन्स घेतानाचे खूप असे एनर्जेटिक इमेजेस आपल्याकडे आहेत, त्याही आपण दाखवूया. हो, असे ज्याच्यामधून आपल्याला खूप दिशा मिळू शकेल, उत्साह आपल्या कृतीमध्ये येऊ शकेल. हे बघा, जसं तुम्ही हे बघतायत क्लासमध्ये हे कार्डिओ वर्कआउट चालू आहे म्हणजे एरोबिक सेशन. त्याच्यामध्ये कसं तुमचे स्टेप्स असतात, मी जसं सांगितलेलं मॅम्बो म्हणा, वी स्टेप म्हणा, ग्रेप फाईन म्हणा, हे नॉर्मल बेसिक एरोबिकचे स्टेप्स असतात जे लोकांना माहिती असतात एरोबिकचे. ते नुसतं तुम्ही एक कंबाईन केलं की तो एक स्टेप म्हणजे एक ब्लॉक होतो. तर त्याप्रमाणे तेच स्टेप तुम्ही रिपीट करत गेला की तुमची इंटेन्सिटी वाढते आणि ज्याप्रमाणे म्युझिक पण वाढतं, तुमचं एक्सरसाइजचं लेवल एकदम हाय होऊन जातो. तर तुमचं ब्लड सर्क्युलेशन, तुमचं हार्ट रेट ऑटोमॅटिकली वाढत जाते. एरोबिक त्याच्यानंतर हे जे टोनिंग सेशन. त्याच्याकडे एक फोन घेते पटकन. स्वराज पै यांचा फोन आहे. नमस्कार. मला अस्थमा आहे तर मी एक एरोबिक्स कसं करू? वय काय आहे स्वराज तुझं? माझं वय 11 वर्ष. 11 वर्ष आहे. धन्यवाद स्वराज. स्वराज हा एक लहान मुलगा 11 वर्षाचा. काय सांगशील श्वेता? असं काही प्रॉब्लेम नाहीये अस्थमा असेल, पण त्याला विचारायला पाहिजे की तो माइल्ड आहे, हाय लेवलचा आहे की एक्स्ट्रीम लेवलचा आहे. कारण का नुसता 5 मिनिटं एरोबिक करून जर तो एकदम ब्रेथलेस झाला तर मग त्याला पूर्णपणे वर्ष करायला हवं. म्हणून तुम्ही तुमच्या डॉक्टरकडनं सल्ला घ्या की तुम्हाला एवढ्या लेवलचे अस्थमा आहे तर तुम्ही करू शकता की नाही एरोबिक. हे तुम्हाला आयडिया दिली पाहिजे. तर त्यांनी तुम्हाला परमिशन दिली तरच तुम्ही मग नवीन एक्सरसाइज प्रोग्राम जॉईन करा. बरं, आणि मग त्यांना शांतपणे एरोबिक्स प्रकार करता येऊ शकेल का? म्हणजे त्यांच्या देहाला मानवेल अशा पद्धतीने? हो 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 हो, असे लो लेवलचे पण एक्सरसाइज असतात जे तुम्हाला इन्स्ट्रक्टर तुम्हाला देते, तर तेव्हा तुम्ही ते करू शकतात. बरं, आपण बॉडी टोनिंगची टेक्निक्स जी आहेत एरोबिक्स मध्ये ती आपण स्लाइड्स वरती बघू त्याविषयी. हे जसं तुम्ही बघतायत की हे टोनिंगचे इमेजेस आहेत, त्याच्यामध्ये तुमचे हात खालती असतात. मॅट कंपल्सरी लागते एरोबिक्सला, कारण का एरोबिक क्लास हा कार्डिओ वर्कआउट असतो, पण शेवटचे 10 मिनिटं टोनिंग सेशन असतात आणि नंतर कूल डाऊन सेशन असतं ज्याच्यामध्ये तुमचं माइंड, बॉडी, स्ट्रेस सगळं रिलॅक्स होऊन जातं. दॅट इज फॉर 2 to 4 मिनिट्स. पण हे काही मिनिटं त्याच्या आधी आपण टोनिंग घेतो, म्हणजे ॲब एक्सरसाइज म्हणा, हिप एक्सरसाइज म्हणा. मग तसं हे हिप एक्सरसाइज आहे, घेतलेले इमेजेस आहे, त्याच्यामध्ये तुमचा हात खालती असतो इन युअर प्लँक पोझिशन टाईप, टोज वरती असतात आणि मग पाय वरती केले जातात. मग हा पाय वरती केला तर तो तुमचा ग्लूट एक्सरसाइज होतो. म्हणजे ग्लूट म्हणजे काय? हिप्स. आजकाल बायकांचं हिप ऍक्च्युली जास्त असतं म्हणून त्यांना ते जास्त गरजेचं असतं. तर हे एक्सरसाइज घेतले जातात हिपसाठी. पाय वरती खालती केले की तुम्हाला ग्लूट्स ना, तुम्हाला हिप्स ना तो प्रेशर मिळतं आणि ते प्रेशर मिळून तुमचं ग्लूट्स हळूहळू कमी होत जातं. अच्छा, हो. आणि तसंच जर तुम्ही उलट केलं म्हणजे वरती पाय करण्याच्या ऐवजी जर पाय आतमध्ये घेतले म्हणजे टुवर्ड्स युअर चेस्ट इनवर्ड, मग त्याच्याने तुमचा ॲब्सला फरक पडतो, मग ॲब्स कमी होतात. मगाशी आपण इमेजेस बघितलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही ते हे घरी पण करू शकता जर तुमचं व्यवस्थित इन्स्ट्रक्शन्स असेल. म्हणजे उताणं झोपून पाय पोटाशी घ्यायचं. बरोबर. कृष्णा गावंडे यांचा फोन आहे. नमस्कार कृष्णा. नमस्कार, बोला. हॅलो, प्रश्न विचारा तुमचा. आम्ही गावंडे बोलतो अंधेरीवरून. हो हो, बोला. हॅलो. नमस्कार कृष्णा, तुमचा सलग प्रश्न. हॅलो. हा, मी कृष्ण गावंडे बोलतो अंधेरीवरून. हो हो, हॅलो. सलग विचारा, तुमचा आवाज आमच्यापाशी पोहोचतोय. अगदी सलग बोला. हा. इज इट पॉसिबल आफ्टर पोस्ट हार्ट ऑपरेशन एरोबिक करायला?
तुमचं वय काय आहे कृष्णा? वय काय आहे? ऑपरेशन झाल्यानंतर एरोबिक करता येईल का? वय काय आहे तुमचं? 65. 65. धन्यवाद. वेल, हे कार्डिओ वर्कआउट आहे आणि इट इज रिलेटेड टू हार्ट रेट. ओके, ज्याला म्हणतात कार्डिओ म्हणजे हार्ट रेट. तर हार्ट रेट वरती आहे. तर त्यांचं, आणि जसं मी आधी बोललेली की एरोबिक करायला वयोगटाची काही आवश्यकता नाहीये, कारण का 60 का 75 लोकांचे लोक पण येतात आणि त्यांना खूप प्रॉब्लेम्स असतात, हार्ट म्हणा हे म्हणा, तर त्यांना करणं काही प्रॉब्लेम नाहीये. पण फक्त तुम्हाला काळजी घ्यायला पाहिजे. जसं मी तुम्हाला सारखं सांगते की तुम्ही एरोबिक करायच्या आधी डॉक्टर वैद्यचा सल्ला पहिलं घ्या, की तुम्ही आता जस्ट तुम्ही म्हणाला की तुमचं हार्टचा प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही पहिला सल्ला घ्या की तुम्ही करू शकतात की नाही, तरच मग तुम्ही एंटर करा. त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे त्या दृष्टिकोनात त्यांना. हो, त्याच दृष्टिकोनाने जर त्यांनी सांगितलं तर तुम्हाला करायला हरकत नाही. मग तुम्ही हाय इम्पॅक्ट न जाता तुम्ही मग लो इम्पॅक्ट एक्सरसाइजला जाऊ शकतात. आता यामध्ये जेव्हा हे सगळे वेगवेगळे व्यायाम प्रकार आहेत, वजन कमी करणं हा परवलीचा शब्द सगळ्या वयोगटाला सगळ्या व्यक्तींना आहे. मग त्रास न होता म्हणजे कशा पद्धतीने हे सगळे व्यायाम प्रकारांकडे हे जाऊ शकतात, पण शक्यतो स्वतःला थोडा स्पीड कमी करून हे व्यायाम प्रकाराकडे वळायचे असं आपण सांगू शकतो. स्पीड कमी करून म्हणजे तेच ते एक उरलं ते बॉडी टोनिंग, जसं मी म्हणाली त्याला स्पीड वगैरे काय लागत नाही, म्युझिक अजिबात लागत नाही टोनिंगला. जसे मी तुम्हाला मगासपासून खूप इमेजेस दाखवलेत त्याप्रमाणे तुम्ही घरोघर करू शकतात. तुम्ही डंबेल्स न घेता तुम्ही 2 बॉटल्स घेऊ शकतात. प्रॉपसाठी प्रॉप्स यूज करू शकतात, चेअर घेऊ शकतात, स्टिक घेऊ शकतात, नॅपकिन घेऊ शकतात. म्हणजे असे तुम्ही हळूवार जाऊ शकतात हे सगळे प्रॉप यूज करून घरच्या घरी. बरोबर, ह्या इमेजेस तुम्ही दाखवत होतात. हो, हे सगळं काय मी बोलली की हे टोनिंगचे इमेजेस आहेत, पोट कमी करण्यासाठी आणि हे ग्लूटसाठी म्हणजे हिप्ससाठी. हे पण एक ॲब्डोमेनसाठी इमेज आहे छान. हा घरगुती, जसं मी आता तुम्ही विचारलं मला की स्लो जाऊ शकतात की नाही, तर तुम्ही स्लो गेला तर तुम्हाला मेन ॲप्ससाठी कव्हर केलं पाहिजे. तर कारण का ॲप्स आजकाल जे इम्पॉर्टंट आहे, जसं मी आधी पण सांगितलेलं, तर हे बसल्या बसल्याच तुम्ही करू शकतात. हात खालती घेऊन, हे काय जसं तुम्ही पहिलं इमेज बघतायत, हात खालती करा, पाय वरती करा, थोडंसं नीज बेंड करा आणि स्टार्ट पल्सिंग और कीप इट दॅट वे. त्याच्याने काय होतं, पोटाला जरा प्रेशर मिळतं. ते प्रेशर मिळून तुम्ही तुमचं पोट जरा कमी होतं. पण तुम्ही जे काही एक्सरसाइज कराल तुम्ही बी रेग्युलर, म्हणजे 1 दिवस करणार, 3-4 दिवस नाही करणार, या 1 आठवडाभर तुम्ही दांडी मारणार, मग तुम्ही म्हणाल की माझं वजन कसं कमी होत नाही, मग तसं नाही होत. तुम्हाला रेग्युलर व्हायला पाहिजे. मिनिमम 3 टाइम्स अ वीक तुम्हाला एक्सरसाइज म्हणजे एरोबिक काइंड ऑफ एक्सरसाइज तुम्हाला करायला पाहिजे. मिनिमम 3 टाइम्स अ वीक. सातत्य हे आवश्यक आहे त्यामध्ये. आणि सतत जेव्हा करायचं आहे तेव्हा त्याची पथ्य पाणीही सांभाळायला हवं. एरोबिक्सचे फायद्याचा विचार करताना एरोबिक्समुळे काही दुष्परिणाम होऊ शकतात का? म्हणजे तुम्ही ओव्हर स्ट्रेच केलं स्वतःला तर ते मसल वेअर और टेअर और ज्याला म्हणतात मसल पुल होऊ शकतं. म्हणजे तुम्ही एक्साइटमेंट, म्युझिक चालू असतं, इन्स्ट्रक्टर शिकवते, लोक करतात आणि आपण करतो, तर आम्ही एवढ्या जोशामध्ये करतो की ओव्हर स्ट्रेच कधी कधी होण्याची शक्यता असते, स्प्रेन होण्याची शक्यता असते, लिगामेंट टेअर होण्याची शक्यता असते. तर ते न होता तुम्ही त्याची काळजी घ्यायला पाहिजे, नाहीतर तुम्हाला तुमचं काय स्प्रेन होणार, नाहीतर मग मसल पूल होईल या वेअर अँड टेअर ऑफ मसल होऊ शकतं, मग ते तुमचंच नुकसान होईल. म्हणून जास्त ओव्हर स्ट्रेच करायचं नाही, ओव्हर डू करायचं नाही. जेवढं सांगितलंय तेवढंच करा. स्वतःचं डोकं न शांतपणे तज्ञांना फॉलो करायचं. चेतन देसाई यांचा फोन आहे. नमस्कार चेतन, बोला. हॅलो, बोला. हा, माझा प्रश्न असा होता की एरोबिक्स हा नॉर्मल एक्सरसाइज सारखा डेली करायचा का आठवड्यातनं किती वेळा केला पाहिजे? आणि दुसरं म्हणजे साधारण स्टॅमिना ठेवण्यासाठी काही टिप्स श्वेता देसाई देतील. क्षमता कशी वाढवावी? एरोबिक्स म्हणजे त्याचा पहिला प्रश्न होता की एरोबिक्स आठवड्यातनं किती केलं पाहिजे. मिनिमम 3 टाइम्स अ वीक तुम्ही करू शकतात. त्याच्यामध्ये कसं 2 टाइम्स अ वीक एरोबिक्स, 1 टाइम टोनिंग केलं तर तो तुमचा फायदा असतो. कारण का 2दा तुम्ही कार्डिओ केलं, 1 दिवस टोनिंग, तर मग तुमच्या बॉडीला त्याची सवय होते. कारण का कार्डिओ आणि टोनिंग हे दोन्ही व्हायलाच पाहिजे. नुसता तुम्ही कार्डिओ करत बसला आणि टोनिंगच झालं नाही तर मग बॉडीला ऍक्च्युली मसल टोन व्हायला मिळत नाही. म्हणून तुम्ही एरोबिक्स करा प्लस टोनिंग पण करा. मिनिमम 3 टाइम्स अ वीक, मॅक्सिमम 5 टाइम्स अ वीक तुम्हाला करायला काही हरकत नाही. पण 1 दिवस गॅप पाहिजे, कारण का रोज करून पण तुम्ही जास्त स्ट्रेस होऊ शकता, जास्त तुम्हाला थकायला पण होईल. म्हणून
एक दिवस केल्यानंतर एक दिवस ब्रेक पाहिजेच, कारण का तुम्हाला रिकवर व्हायला वेळ लागतो. जे काही लोक पहिल्यांदा एरोबिक्सला येतात त्यांना प्रॉब्लेम होतो, म्हणजे एक दिवस करतात आणि 2 दिवस मग दांडी मारतात, कारण का त्यांचं अंग जड होतं, दुखायला लागतं. मग ते म्हणतात की अरे मी चूक तर नाही ना केली एरोबिक क्लास करून, पण असं काही नाही. आय मीन होतं, दुखतं, ज्यांना सवय नसते बॉडीला त्यांना अंग दुखतं, म्हणून एक दिवस रेस्ट घ्यायची गरज असते, कारण का तुम्हाला तुमच्या बॉडीला रिकवर व्हायला तेवढा वेळ लागतो. तुमचं स्टॅमिना मेन वाढतो, हळूहळू वाढतो. इनिशियल तुम्ही जॉईन केलं तर तुम्ही 10 मिनिटात थकतात, पण जसं जसं तुम्ही एक्सरसाइज करत गेला, तुम्ही रेग्युलर असला तुमच्या क्लासला, तर तुमचा स्टॅमिना काय 1 तास पण केलं तर तुम्हाला वाटणार आहे मी काय केलं नाही, म्हणजे मी थकलोच नाहीये असं वाटतं. म्हणजे तुम्ही जसं जसं कराल ना, तुमचं रेग्युलर व्हाल तसं तुमचा स्टॅमिना ऑटोमॅटिकली वाढत जातो, क्षमता हळूहळू वाढत जाते. श्वेता, आता बोलताना सांगितलंस की मुळात ह्याचं काही एक तंत्र आहे. ते तंत्र असं आहे की कार्डिओ एक दिवस आणि बॉडी टोनिंग एक दिवस, आणि हे दोन्ही समप्रमाणात आणि व्यवस्थित व्हायलाच हवं. हो. आता कार्डिओ, अगदी बेसिक मुद्द्याकडे आपण येऊया की कार्डिओ एरोबिक्समध्ये कशा पद्धतीने केलं जातं आणि बॉडी टोनिंग हे एरोबिक्समध्ये कशा पद्धतीने केलं जातं. आता कार्डिओ म्हणजे काय, जसं मी सांगितलंय की इट इज रिलेटेड टू हार्ट रेट. जे तुमचा हार्ट रेट वरती नेतो तुम्हाला, दॅट इज कार्डिओ. ते काय स्विमिंग असू शकतं, सायकलिंग असू शकतं, जॉगिंग असू शकतं, वॉकिंग, ब्रिस्क वॉक असू शकतं, काही असू शकतं. सो नॉट नेसेसरी की एरोबिक एक्सरसाइज म्हणजे डान्सर साइजच व्हायला पाहिजे. नॉर्मल तुम्ही जे डे टू डे लाईफ मध्ये करता दॅट इज ऑल्सो एरोबिक एक्सरसाइज विच इज रिलेटेड टू अ कार्डिओ वर्कआउट. तर ते एक कार्डिओ झालं. टोनिंग म्हणजे कसं, जसं मी तुम्हाला सांगितलं, जे एक्सरसाइज दाखवले गेलेत की टोनिंग म्हणजे ॲप टोनिंग कसं असतं, देन हिप टोन कसं असतं, ते जे नुसतं पर्टिक्युलर एक एक्सरसाइज 2-2 सेट केले ईच ऑन ईच लेग, म्हणजे 2 सेट, म्हणजे एका सेटला 8 रेप्स, 8, 7, 6 असे 8 रेप्स केले, त्याला एक सेट म्हणतात. असे 2 सेट तुम्ही रिपीट केले प्रत्येक पायावर या प्रत्येक हातावर, तर ते तुम्हाला जास्तच फायदेवान ठरेल. बरोबर आहे. आणि टोनिंग मध्ये जे आहे ते पूर्णपणे शांतपणे त्याविषयी व्यवस्थित तुमचं मेन बॉडी पॉस्चर तुमचा व्यवस्थित पाहिजे, म्हणजे बॅक स्ट्रेट व्हायला पाहिजे, चिन अप व्हायला पाहिजे, शोल्डर्स डाऊन, ब्रिदिंग टेक्निक्स तुम्हाला फॉलो केले पाहिजे, म्हणजे एक्झेल एज यू कम अप, इनहेल एज यू गो डाऊन, आणि वरतून जे एक्सरसाइज तुम्हाला जे दाखवले जातात ते तुम्ही व्यवस्थित प्रकाराने पार केले तर तुम्हाला तुमचं बॉडी टोन पण होईल, तुमचं कार्डिओ हार्ट रेट वाढेल, प्लस तुमचं स्टॅमिना, फ्लेक्झिबिलिटी जे काही आहे ते सगळं नॉर्मल होईल. बरोबर आहे. व्यायाम प्रकाराविषयी तरुण वर्ग किंवा शाळेतली मुलं जी आहेत आणि किशोरवयीन मुलांनी व्यायाम करावा जेणेकरून त्यांच्या आरोग्याला ते पूरक आहे असं की असा एक मुद्दा आपल्यापाशी पोहोचतो आहे, ते म्हणजे की हे केल्यामुळे उंची वाढेल का, किंवा याच्यामुळे शरीर रचना जी आहे ती अजून व्यवस्थित व्हायला मदत होईल का. कारण व्यायाम करा म्हणजे उंची वाढेल, व्यायाम करा म्हणजे पोट ठीक राहील, व्यायाम करा म्हणजे शरीर रचना ठीक राहील असं आपण वारंवार म्हणतो. मग एरोबिक्स तरुण मुलांना, किशोरवयीन मुलांना कशा प्रकारे उपयुक्त आहे. लहान मुलांना म्हणजे कसं, लहान मुलं फार डेलिकेट असतात, त्यांना जम्पिंग, हॉपिंग म्हणजे जास्त केलं त्यांचे अवयव फक्त नाजूक असतात. जर त्यांनी ते व्यवस्थित नाही केलं तर त्यांना ते उगाचच काही प्रॉब्लेम होऊ शकतो शरीराला. तर त्यांना वेगळे एक्सरसाइज असतात, म्हणजे जे त्यांना टीचर शिकवते, म्हणजे तुम्ही हे करा ते करा, असे छोटे मोठे फिजिकल ऍक्टिव्हिटीज असतात, ते जर त्यांनी केले तर ते खूप होईल. पण एरोबिकनी असे हाईट वाढते असं काही नाहीये, कारण का एरोबिक हाईट वाढवण्यासाठी नाहीये. बेसिकली इट्स ओनली फॉर युअर हार्ट रेट टू गो अप, ओव्हरऑल रिकव्हरी ऑफ बॉडी. रिकव्हरी. येस. आता खूप व्यायाम प्रकार श्वेता तू शिकवते, झुंबा आहे, एरोबिक्स आहे, बॉडी टोनिंग आहे, या अनेकविध व्यायाम प्रकाराविषयी बोलणं खरंच कठीण आहे. पण तू जनरल व्यायाम प्रकार आणि त्या दृष्टिकोनातून मानवी शरीर रचना याविषयी जाता जाता प्रेक्षकांना काय सांगू इच्छितेस. मी एवढं सांगू इच्छिते की प्रत्येक माणसानी आपलं आरोग्य, आपलं स्वास्थ्य एकदम सिरियसली घ्यायचं. सगळे लोक आपल्या स्वास्थ्यासाठी, फिटनेस ज्याला म्हणतात, तुम्ही सिरियस व्हायला पाहिजे. प्रत्येकाने एक्सरसाइज केली पाहिजे. जर एरोबिक्स नसेल तर बाकीचे काही एक्सरसाइज करा, घ्या पण करा, पण नुसतं खाऊन पिऊन बसू नका. कारण का जर तुमचं हेल्थ चांगलं राहील तर तुम्हाला ते लॉंग रन साठी खूप फायदेमंद ठरेल. कारण का तुम्हाला काही डिझीज होणार नाही, काही इंजुरी नाही होणार, काही पेन नाही होणार. तुम्ही जर एक्सरसाइज केलं तर तुम्ही तुमच्या स्वास्थ्यासाठी तुम्ही फिट राहाल. तर प्रत्येकाने एक्सरसाइज करायलाच पाहिजे. येस, नुसतं खाऊन बसू नका हा परवलीचा शब्द आहे श्वेता यांचा. मुळात आज कधीही न संपणाऱ्या स्पर्धेमध्ये आपण सगळेजण सहभागी आहोत. ही स्पर्धा कशासाठी आहे, काय जिंकायचं आहे, काय आपण हरणार आहोत हे ज्याचं त्याला प्रत्येकाला माहिती आहे. पण एक मात्र नक्की आहे, सर सलामत तो पगडी 50. मग तेव्हा आपल्या शरीर रचनेचा आपणच अभ्यास करायचा आहे आणि योग्य व्यायाम प्रकार आपल्या देहासाठी आपण निवडायचा आहे. यासाठी आपण जाणून घेतलं एरोबिक्स या वेगळ्या व्यायाम प्रकाराविषयी. श्वेता, तुम्ही आलात, माहिती दिलीत, मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.